हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद भाग 15 मंत्र क्रमांक 2 परमहंस सोहम. मी परमहंस आहे. मी म्हणजे निर्वाण यात्रेकरू. पहिलाच निर्वाणबोध महाविलक्षण आहे. निर्वाण यात्रेच्या आरंभीच ऋषींनी एक अद्भुत विधान केले आहे. ऋषी म्हणत आहेत की मी परमहंस आहे. परमहंस म्हणजे परमात्मा. ऋषी स्वतःला परमात्मा म्हणवून घेत आहेत. सुरुवातीलाच स्वतःच जाहीर करत आहेत की ते परमात्मा आहेत. स्वतःला भगवान म्हणवून घेणारे अनेक जण पाहायला मिळतात. ते त्यांच्या शिष्यांकरवी तसे जाहीर करतात. भर सभेमध्ये स्वतःची देवाप्रमाणे पूजा करवून घेतात आणि दक्षिणा सुद्धा स्वीकारतात. ही अशी दृश्ये खूप पाहायला मिळतात. यामुळे मी परमहंस आहे असं म्हणणारे ऋषी एकदम अहंकारी अहमन्य वाटतील. खोटारडे, भोंदू, धोकादायक वाटतील. पहिलाच निर्वाणबोध पचनी पडायला जड वाटेल. परंतु ऋषी परमहंस स्वतःला म्हणवून घेत नाहीयेत. जो ही निर्वाण यात्रा करत आहे त्या यात्रेकरूला, त्या योग्याला ते परमहंस म्हणत आहेत. हा निर्वाण यात्रेकरू स्वतःच स्वतःजवळ म्हणत आहे की मी परमहंस आहे. निर्वाणाला प्रस्थान म्हणजे सर्वाच्या अतीत पलीकडे जायचं आहे. भौतिक गोष्टी पार करायच्या आहेत. सहज भावावस्था जगायची आहे. अहंकार, अहमन्यता, मीपणा विसरून जायचा आहे. इतका विसरायचा आहे की तो पुन्हा उद्भवू नये. एकच भाव शिल्लक राहील की मी परमात्मा आहे. मी त्या विराटाकडे चाललो आहे. मी त्याच्याप्रमाणे शुद्ध पवित्र आहे. हा भाव सतत टिकला पाहिजे. तरच निर्वाण यात्रेला बाधा होईल असं कोणतंही कृत्य हातून घडणार नाही. तरच निर्वाण यात्रा पूर्ण होईल. माझ्याकडे एक पितृभक्त साधक आले आणि म्हणाले की दारू सुटता सुटत नाही. वडील गेल्यापासून तर दारूचं प्रमाण फारच वाढलंय. ते होते तेव्हा जरा वचक होता. आता ताळतंत्रच राहत नाही. मी त्यांना म्हटलं की आता तर तुमच्यावरचा वचक जास्तच वाढलेला आहे. वडील देहधारी होते तेव्हा तर ते फक्त घरातच वचक होता. आता त्यांचा आत्मा सर्व संचारी आहे. तुम्हाला वडिलांचा आत्मा कुठेही केव्हाही पाहू शकतो. तुम्ही दारू पिता तेव्हा तुम्हाला ते पाहत असतात. हे दारू पिताना नेहमी पक्के लक्षात ठेवा. तेव्हापासून ते दारू पिऊ शकले नाहीत. येथे ऋषी निर्वाण यात्रेचा पहिलाच बोध करत आहेत. मी परमहंस आहे. हाच बोध पहिला असला पाहिजे. यापेक्षा अन्य बोध असून चालणार नाही. यात्रेच्या आरंभीच ही शुद्धतेची, पावित्र्याची जाण मनात रुजली पाहिजे. आता इथून पुढे हातून केवळ शुद्ध पवित्र तेच घडेल. तरच ही निर्वाण यात्रा पूर्ण होईल. एकदा तो भेटला की हा मी परमात्मा आहे हा भावही त्याच्यात विरून जाणार आहे. कारण त्यानंतर द्वैत शिल्लकच राहणार नाही. प्रत्येक जण परमहंस आहे. कोणी कितीही नराधम, राक्षस, दुर्जन असला तरी त्याच्या हातून जेव्हा गैरकाम, दुष्कृत्य घडतं किंवा तो ते करतो तेव्हा त्याला त्याच्या मनातून यातना होतातच होतात. यापासून कुणाचीही सुटका नाही. कुणाला ते गैरकृत्य करत असताना यातना होतील तर कुणाला ते गैरकृत्य करून झाल्यानंतर यातना होतील. पण यातना निश्चित होतील. केलेल्या गैरकृत्याची बोच प्रत्येकाला लागते. वरून तो स्वतःला निगरगट्टा आहे असं दाखवतो, परंतु ते सोंग असते. तो एक बेमालूम अभिनय असतो. त्याने केलेल्या गैरकृत्याला त्याचा अंतरात्मा शाप देतो.
त्याला केलेल्या गैरकृत्याची आतून सतत टोचणी बोच लागून राहते. गैरकृत्य करणारा शांत जीवन जगू शकत नाही. तो शांत मजेत आहे असं भासवतो, परंतु आतून तो तळमळत असतो. ही तळमळ विसरण्यासाठी तो नशेच्या आहारी जाईल किंवा आणखी काही करून ती तळमळ शमवण्याचा प्रयत्न करील. तरीही ती बोच, ती टोचणी शमत नाही. नशेत असताना त्याचा तात्पुरता विसर होतो इतकंच. नशा उतरली की पुन्हा टोचणी बोचू लागते, कारण आशाच्या आतील अंशात्मा त्याला स्वस्थ बसून देत नाही. कोणी सत्कृत्य केले की त्याला सुखाऐवजी किंवा सुखाबरोबरच आनंद होतो, कारण अंतरात्मा तथास्तु म्हणत असतो, त्याला आशीर्वाद देत असतो, केलेल्या सत्कृत्याला प्रोत्साहन देत असतो. अशा व्यक्तीचा चेहरा पाहावा. तो काही निराळीच झळाळी दाखवत असतो. अंतरात्मा अशीच सत्कृत्य करत जा असा सल्ला त्याला देत असतो. नेहमी सतत हे प्रोत्साहन त्याला आठवणीत राहते. यामुळे तो नेहमी आणखी सत्कृत्य करायला तयार होतो, प्रत्यक्ष करत राहतो. याचा अर्थ सज्जन असो किंवा दुर्जन असो, प्रत्येकात परमात्मा वास्तव्य करत आहे. ते फक्त ओळखण्याचा प्रश्न आहे. याचा अर्थ प्रत्येकजणच परमहंस आहे. प्रत्येकजण ही निर्वाण यात्रा करू शकतो. प्रत्येकाला एक ना एक दिवस ही निर्वाण यात्रा पुरी करायची आहे. ती पुरी करावीच लागणार आहे, तरच मुक्ती शक्य आहे. त्याला पर्याय नाही. न केल्यास जन्मोजन्मी दुःखात पिचत पडावं लागणार आहे. याला मात्र पर्याय आहे, आणि तो म्हणजे निर्वाण यात्रा करणे. प्रत्येकात दिव्य ज्योत सतत तेवत आहे. एका पणतीपासून शेकडो, हजारो, लाखो, करोडो पणत्या लावाव्यात. तद्वत त्या दिव्य परमज्योतीपासून सजीवांच्या 84 लक्ष प्रकारच्या देहातून अगणित ज्योती तेवत आहेत. ही ज्योत प्रत्येक सजीवात आहे. तिचा मंद तेजोमय विराट प्रकाश फाकलेला आहे. आपलं आयुष्य आनंदाने जगायला हा दिव्य प्रकाश वाट दाखवित आहे. तो दिसत नाही हे दुर्दैव आहे, कारण डोळे भौतिकाने झाकलेले आहेत. भोगापवर्गतेचा काळोख पाहण्यात डोळे गुंतलेले आहेत. भोगापवर्गतेच्या बाजूला डोळे बंद केले तर हा दिव्य तेजोमय प्रकाश प्रत्येकाला दिसू शकेल. निर्वाण यात्रेची वाट उजळून निघेल. त्या दिव्य प्रकाशात चिर आनंद मिळू शकेल. ही दिव्य ज्योत चिर आहे. ती विझवू पाहणाऱ्याला झटका बसतो. विजेच्या तारेला हात लावल्यावर जसा झटका बसतो, त्याप्रमाणे ह्या ज्योतीला विझवू पाहणाऱ्याला झटका बसतो. ही ज्योत विझवणे म्हणजे ब्रह्माचरणाच्या विरुद्ध आचरण करणे होय, दुष्कृत्य करणे होय. अशा व्यक्तीला दिव्य ज्योतीचा झटका म्हणजे संपूर्ण आयुष्य दुःखात व्यतीत करावे लागते. भौतिक वैभवाने सुखाचा आभास होतो, परंतु दुःख कधीही पिच्छा सोडत नाही. या मंत्राचा उर्वरित भाग आपण पुढील भागात समजून घेऊया. हरिओम.